100 रुपयांच्या दक्षिणेचा धनी कोण या वादातून 2 पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मारडी तालुका दक्षिण सोलापूर येथील यमाई देवी मंदिरात घडून आली। गुरुवार दिनांक 25 रोजी ही बातमी घडली आहे। त्यानं दिलेली दक्षिणा पेटीत दानपेटीत का टाकली नाही म्हणून एका पुजाऱ्यानं दुसऱ्या पुजाऱ्याला गाभाऱ्यातच ठोसे लगावले। ऐन नवरात्रोत्सव झालेल्या प्रकाराबद्दल उपस्थित भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 100 रुपयांची दक्षिणा दानपेटीत का टाकली नाही, 2 पुजाऱ्यात या संदर्भात हाणमारी झाली आहे। याबाबत पुजारी उदय गुरव यांचे वडील सुनील तानाजी गुरव राहणार मारडी यांनी संशयित पुजारी हनुमंत वैजनाथ गुरव राहणार मारडी यांच्या विरोधात सोलापूर तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। सकाळी पूजा करण्याकरता पुजारी उदय गुरव देवीच्या मूर्तीजवळ पुजारी म्हणून बसलेले होते। एका भाविकानं देवीची पूजा करून दक्षिणा म्हणून 100 रुपये उदय यांच्यासमोर ठेवले। यावेळी संशयित आरोपी हनुमंत गुरव याने ते 100 रुपये उचलून मंदिराच्या दानपेटीत टाकले। उदय यांनी हनुमंत त्यांना ते 100 रुपये दक्षिणा म्हणून मला दिले होते, तू ते दानपेटीत का टाकले म्हणून विचारणा केली। यावेळी त्याने उदय यास मंदिर काय तुझ्या बापाचं आहे काय असे म्हणत गच्चीला धरून हातानं मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर हनुमंत गुरव याने मला व मातनीला शिवीगाळ दिली आणि दमदाटीही केली। मंदिराबाहेरून पुन्हा आता येऊन लोखंडी खिळा हातात धरून भुवईवर मारल्यानं रक्त येऊ लागले। यानंतर आम्ही दोघे पती पत्नी सिव्हिल हॉस्पिटलला आलो। तिथे उपचार घेऊन तालुका पोलीस ठाण्यात हनुमंत गुरव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करतायत। यमाई मंदिराजवळ ही झालेली तुंबळ हाणामारीची घटना घडली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलीस या आधारे तपास करतायत। यापूर्वी येथे पुजाऱ्यांमध्ये अनेकदा भांडणं झाली आहेत।